उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तर मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मिस करू नका. कारण चारित्र्य म्हणजेच वर्तणूक प्रमाणपत्र हे कुणाकडून घ्यायचं आणि कसं घ्यायचं, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्यावेळेस स्वतःच्या वडिलाचं तरी नाव असतंय, स्वतःच्या भावाचं तरी नाव असतंय किंवा नातेवाईकाचं नाव असतंय. मग तिथं त्याची निवड ही रद्द होऊ शकते. मग असं होऊ नये, कुठंच आपल्याला अडचण होऊ नये. मग यासाठी आपण चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र कुणाकडून घ्यायचं, कसं भरायचं ते व्यवस्थित पाहून घ्या. पहा हे आहे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेलं चारित्र्य प्रमाणपत्र. तर सुरुवातीला पाहू कशा पद्धतीने भरायचं. इथं दिलेलं आहे प्रमाणित करण्यात येते की श्रीमती. तर इथं तुमचं काय करायचंय मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं. गाव, कोणतं गाव आहे, तालुका टाकायचं, जिल्हा टाकायचं. एकदम सिंपल आहे, तुम्ही भरू शकता. रहिवासी असून मी त्यांना मागील डॅश वर्षापासून ओळखतो. किती वर्षापासून? कमीत कमी मिनिमम तुम्हाला 5 करायचे, 5 पेक्षा जास्त तुम्ही करू शकता. आणि पुढे पहा, त्यांनी स्पष्ट यामध्येच उल्लेख केलेला आहे. काय म्हटलेलं आहे? की माझे नातेवाईक नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणत्याही तुमच्या स्वतःच्या ब्लड रिलेशन असेल, नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून घ्यायचं नाही. बऱ्याच जणांना वाटते मी तिथं खोटं बोलेल, परंतु खोटं बोलता येणार नाही. तिथं देखील आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्रावर देखील ते प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित जे नातेवाईक नाहीत त्यांच्याकडून घ्यायचे. आता घ्यायचे तर कोणाकडून घ्यायचे? तर गावामध्ये सरपंच असतो मित्रांनो, त्याच्यानंतर पोलीस पाटील असतात, त्याच्यानंतर ग्रामसेवक असतो, त्याच्यानंतर शहरी भागात जर गेलं तर नगरसेवक असतात. तर ह्यांचे तुम्ही काय करू शकता? 2 व्यक्तींचे तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता. आता पुढे पहा काय म्हटलेलं आहे, खाली काय करायचं? इथं महत्त्वाचं आहे. प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव, हुद्दा आणि सही. इथं त्या व्यक्तीची सही करायची, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव लिहायचं. हुद्दा म्हणजे पद काय आहे? सरपंच आहे का? ग्रामसेवक आहे का? काय करतो त्याचा हुद्दा ते लिहायचं आणि संपूर्ण ॲड्रेस न चुकता पूर्ण पत्ता लिहायचं आणि इथं त्यांचा चालू मोबाईल नंबर लिहायचं. कारण की जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन होते त्यावेळेस त्यांना फोन जातो आणि फोन गेल्याच्या नंतर तुमच्याबद्दल त्यांना माहिती असायला हवी. ते तुमच्याबद्दल माहिती विचारतील. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं चालू नंबर द्यायचा आणि ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत आहे ते ठिकाण आणि दिनांक अशा पद्धतीनं सर्व हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी भरायचं आहे. अशा पद्धतीने चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. जर तुम्ही कोड भरतीची तयारी करत असाल, तर त्या संदर्भामध्ये मटेरियल्स आपण स्टडी मटेरियल तयार केले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. तसेच नवीन अपडेट्स लवकर घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही आपल्या टेलिग्रामला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा.